नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 7 वाजता आहेत. नमस्ते महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आणि राज्यभरातल्या सगळ्या घडामोडी आपण या बुलेटिनमध्ये जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीत दाखल. मनसे भाजप युतीच्या हालचालींना वेग. अमित शहांसोबत बैठक होण्याची शक्यता. महायुतीच्या जागा वाटपाबाबत दिल्लीमध्ये बैठक. प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत ठरणार रणनीती. शिवसेनेची उमेदवार यादी आज जाहीर होणार. कोणाला तिकीट मिळणार आणि कोणाचं तिकीट कापणार याकडे लक्ष. काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता. मात्र काँग्रेस सोडणार नसल्याचं प्रिया दत्त यांचं स्पष्टीकरण. अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणी नवा मुद्दा समोर येण्याची शक्यता. तपास योग्य रीतीनं सुरू नसल्याचा कुटुंबियांचा आरोप. मराठा आंदोलकांवरील अदखलपात्र गुन्हे मागे घेण्याचा निर्णय. शिंदेंची घोषणा. तर गंभीर गुन्ह्यांबाबत लवकरच निर्णय. विदर्भातील 7 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा. पिकांचं मोठं नुकसान. मराठवाड्यासह विदर्भाला अलर्ट. यूपीतील ड्रग्ज फॅक्टरीचा ठाणे पोलिसांकडून पर्दाफाश. 27 कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज केले जप्त. आणि नमस्ते महाराष्ट्राची सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या राजकीय बातमीनं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीमध्ये दाखल झालेत. राज ठाकरे हे महायुतीमध्ये सहभागी होण्याबाबत भाजपच्या पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्याची शक्यता वर्तवली जाते. राज ठाकरेंची आज अमित शहांसोबत बैठक होणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. या बैठकीला देवेंद्र फडणवीस अनुपस्थित असण्याची देखील शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे गेल्या 4 दिवसांमधली राज ठाकरे यांची ही दुसरी दिल्ली वारी आहे. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा ट्विस्ट आलाय. दरम्यान मी कुणाला भेटायला आलेलो नाही, तर मला केवळ या सांगितलं म्हणून मी आलोय, अशी मिश्किल प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली. राजसाहेबांचं नेतृत्व बघितलं तर शेवटी ते ज्या ठिकाणी आज महाराष्ट्रात आहेत किंवा त्यांचं जे कर्तृत्व आहे गेल्या अनेक वर्षातलं, फक्त पक्ष स्थापनेचं नाही तर त्याप्रमाणे चर्चा जर व्हायच्याच असतील तर ते मला वाटतं सर्वोच्च ठिकाणहून सर्वोच्च ठिकाणीच होतील असं मला तरी वाटतं. उन्होंने जब से मराठी प्राइड के साथ एक हिंदू प्राइड को भी अपनाया है, हिंदुत्व को अपनाया है, तो मुझे लगता है कि अब हमारे विचारों में कोई बहुत दूरियां नहीं रही है. राज ठाकरे जी अभी हमारे एक विचारधारा वाले हैं, एक ही विचार के लोग हैं हम लोग, सभी लोग, और इसलिए निश्चित रूप से योग्य निर्णय होगा. अधिक माहितीसाठी जाऊयात नवी दिल्लीहून आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत. प्रशांत, काल आले तर राज ठाकरे दिल्लीमध्ये. कालपासून काय काय घडलंय? रात्री उशिरा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे दिल्लीत दाखल झाले. रात्री आल्यानंतर ते ताज मानसिंग या पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबलेले आहेत. काल जेव्हा त्यांच्याशी आम्ही चर्चा केली तेव्हा ते म्हणाले आम्हाला की मला फक्त बोलवून आलेलं आहे, त्यामुळे मी आलेलो आहे. पण सूत्रांची अशी माहिती आहे की आज ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची ते भेट घेणार आहे. दक्षिण मुंबई या लोकसभा मतदारसंघासाठी मनसेला ही जागा देण्यात यावी. तिथे मनसेचा एक उमेदवार उभा राहील, तोही रेल्वे इंजिनवरती. या मुद्द्यांवरती चर्चा करून एनडीए मध्ये सहभागी होण्याकरिता राज ठाकरे दिल्लीत आले अशी सूत्रांची माहिती आहे. महत्वाचं म्हणजे काल ते आल्यावर दिल्लीत आल्यानंतर त्यांनी थेट त्यांचे पुत्र अमित ठाकरे आणि राज ठाकरे दोघेही हे हॉटेलमध्ये थांबलेले आहेत. आज सकाळी 10 ते 11 नंतर त्यांची अमित शहा यांची भेट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष जे आहे ते अमित शहा यांच्या भेटीकडे लागलेलं आहे. बिलकुल प्रशांत, आणि आज देखील बऱ्याचशा घडामोडी दिल्लीमध्ये घडण्याची शक्यता. त्यामुळे आजच्या सगळ्या घडामोडींवरती देखील असंच लक्ष ठेवून राहा. राज ठाकरे कालच दिल्लीमध्ये आलेत, मात्र काल अमित शहा यांची भेट त्यांच्याशी न होता आज ही भेट होणार आहे. त्यामुळे आज या भेटीमध्ये नेमकं काय होतं याची संपूर्ण महाराष्ट्रालाच उत्सुकता आहे.
तर भाजपला मनसे महायुतीत यावं यासाठी युद्ध पातळीवरती प्रयत्न सुरू केलेले आहेत। तर भाजप मनसेसाठी दक्षिण मुंबईची जागा सोडणार असल्याची देखील चर्चा आहे। प्राथमिक स्तरावरती याबाबत बोलणी झाल्याची देखील माहिती मिळते। दक्षिण मुंबईतून ठाकरे गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत निवडणूक लढवणार आहेत। गेल्या 2 टर्मपासून ते खासदार आहेत इथे, त्यामुळे या ठिकाणी अरविंद सावंत यांचं पारडं जड मानलं जातंय। तर मनसेला दक्षिण मुंबईची जागा सोडल्यास मराठी बहुल भागातून ठाकरे गटाच्या उमेदवाराला एक गठ्ठा मतदान रोखता येऊ शकतं, कारण दक्षिण मुंबईमध्ये मनसेची ताकद आहे आणि मनसेचा आमदार नगरसेवक नसला तरी त्यांना मानणारा एकनिष्ठ मतदार आहे। अशावेळी निवडणूक अटीतटीची करण्यापेक्षा मनसेला जागा सोडल्यास विजयाची शक्यता जास्त वाढेल। शिवाय राज ठाकरे सोबत आल्यामुळे प्रचाराला अजून धार येईल असा विश्वास भाजपला वाटतोय आणि ठाकरे गटाच्या हक्काच्या मतांना खिंडार पाडण्याची ही खेळी असल्याचं बोललं जातंय। तर राज ठाकरेंनी महाविकास आघाडीसोबत यावं अशी इच्छा आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली आणि यावेळी त्यांनी भाजपवरती निशाणा साधला। पक्ष फोडूनही इतर दोन्ही पक्षांचा काही उपयोग नसल्याचं भाजपच्या लक्षात आलेलं असावं, त्यामुळेच त्यांच्याकडून छोट्या पक्षांना भाव दिला जातोय असं रोहित पवार म्हणाले। त्या पक्षांना 2019ला महत्त्व दिलं जात नव्हतं, अशा पक्षांना सुद्धा आज महत्त्व दिलं जात आहे। राज ठाकरे साहेब एक मोठे नेते, त्या बाबतीत त्यांनी विचार करावा। भाजपला आज जरूरत आहे म्हणून ते सगळ्यांना महत्त्व देतात, पण जेव्हा जरूरत नसते त्यांना बाजूला इतर पक्षांना टाकलं जातं। ह्या गोष्टीची जाण ठेवून महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी राज ठाकरे साहेबांनी सुद्धा महाविकास आघाडीबरोबर प्रयत्न करावे असे एक नागरिक म्हणून माझ्यासारख्याला वाटतं। दिल्लीतल्या भाजपच्या कोअर कमिटीची बैठक संपन्न झाली। गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली। या बैठकीत महाराष्ट्रातील जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते। महाराष्ट्राच्या जागा वाटप आणि भाजपच्या वाट्यातील जागांवरती या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे। अनेक दिग्गज नेत्यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकले आणि यानंतर आता काँग्रेसला मुंबईमध्ये आणखी एक मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे। माजी खासदार प्रिया दत्त या शिवसेनेच्या वाटेवरती असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। दरम्यान प्रिया दत्त यांनी काँग्रेस सोडून कुठेही जाणार नसल्याचं स्पष्ट केलं। काँग्रेस सोडण्याच्या बातम्या खोट्या असल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलं। उद्धव ठाकरे यवतमाळ आणि नांदेडच्या दौऱ्यावरती आहेत आणि दोन्ही ठिकाणी ठाकरेंची सभा होणार आहे। काल हिंगोलीतल्या कळमनुरीमध्ये उद्धव ठाकरेंची जाहीर सभा झाली। यावेळी त्यांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवरती निशाणा साधला। मी महाराष्ट्राचे उद्योग बाहेर नेऊ देत नव्हतो, त्यामुळे आमचं सरकार पाडल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला। येणारे उद्योगधंदे आणि महाराष्ट्रातले उद्योग हे गुजरातला पळवायचे होते, जे मी पळू देत नव्हतो, म्हणून गद्दारी करून याने आपलं सरकार पाडलं। हा माझा जाहीर आरोप आहे, जाहीर आरोप आहे। मग एक ठरल लाज वाटली पाहिजे। देशाचे प्रधानमंत्री मोदी परिवार काय फक्त गुजरात पुरता मर्यादित आहे? गुजरात आमचा सुद्धा आहे। दुसरीकडे महाविकास आघाडीचं जागा वाटप अद्याप जाहीर झालेलं नाही। अजूनही काही जागांवरून महाविकास आघाडीमध्ये काथ्याकूट सुरू आहे। त्यातच सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे। तर कोल्हापूरची जागा काँग्रेसच्या वाट्याला गेल्यानं सांगलीमधून ठाकरे गट लढणार असल्याचं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं। तर सांगलीची जागा आम्ही अजिबात सोडणार नाही, त्यासाठी टोकाची भूमिका घ्यावी लागली तरी चालेल अशी ठाम भूमिका काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी घेतली आहे। त्यामुळे सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत निर्माण झालेला विसंवाद या निमित्तानं समोर आलाय। कोल्हापूरच्या बदल्यात सांगली शिवसेनेकडे राहील। कोल्हापूर ही आमची सिटिंग जागा होती आणि सांगलीमध्ये आम्ही चंद्रहार पाटील डबल महाराष्ट्र केसरी यांना माननीय उद्धव साहेबांनी उमेदवार म्हणून घोषित केलेलं आहे। तसं आता प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे, आणि मला वाटतं 2 दिवसातच सांगलीमध्ये उद्योग झालेल्या सभेसाठी आज आम्ही टोकाची जरी भूमिका घ्यावी लागली तर आम्ही घेऊ, परंतु ही जागा काँग्रेस पक्षाकडे राहिली पाहिजे हे आमचं ठाम मत आहे। आमची जी प्रमुख कार्यकर्ते मंडळी आहे सांगली जिल्ह्यातली,
आणि त्या मतदारसंघातली त्यांचं सगळ्यांची इच्छा आहे की सांगलीमध्ये आपल्याला निश्चित चांगलं यश येण्यासारखी स्थिती आहे आणि शिवसेनेलाही वाटतं उद्धवजींच्या की आपल्याला त्यांना स्थिती त्यांना आहे एवढाच तो भाग आहे. एकत्र चर्चेनं हा विषय आम्ही मिटवू. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विशाल पाटील हे आमचे सांगलीचे उमेदवार असतील असं म्हणत दावा ठोकलाय. सांगलीचा तिढा सुटलेला आहे. सांगली हे काँग्रेसकडे आहे. आमचे विशाल पाटील आमचे उमेदवार राहणार आहे. त्या पद्धतीचं काम आमचं सुरू झालं. आमदार बच्चू कडूंनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराबाबत भीती बोलून दाखवली आहे. नवनीत राणांना जर भाजपची उमेदवारी मिळणार असेल तर स्थानिक नेत्यांना त्यांचा प्रचार करावा लागणार आहे असा थेट इशारा रवी राणा यांनी दिला आणि नवनीत राणांना विरोध करणाऱ्यांना मंचावरती आणून प्रचार करायला लावू मला रवी राणा म्हणतात अशा शब्दात रवी राणांनी नेत्यांना फैलावर घेतलं. मग काय आमदार बच्चू कडूंनी सुद्धा खोचकपणे प्रतिक्रिया दिली. सगळे एनडीएचे घटक खासदार नवनीत राणांच्या मंचावर दिसतील, एनडीएच्या मंचावर दिसतील आणि एनडीएचे घटक म्हणून खासदार नवनीत राणांचा प्रचार करतील. देवेंद्रजीला भेटून आल्यानंतर ते बिलकुल सुटसुळा असे जोरजोरानं बोलतात. त्याच्यानं आम्हाला भीती आहे, घबरावलेलं आम्ही. म्हणजे आमची इच्छा जरी नसली तरी आम्हाला मंचकावर जावं लागेल, प्रचार करावा लागेल. मोठी नामुष्की होऊन आमची तर कठीण झालं. इम्तियाज जलील यांना एमआयएमनं छत्रपती संभाजीनगरातून उमेदवारी दिली आहे तर आपल्याला छत्रपती संभाजीनगरमधून कोणतंच आव्हान नसल्याचं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरेंनी त्यांना प्रत्युत्तर दिलं. औरंगाबाद से इंशाल्लाह इम्तियाज जलील साहब लड़ेंगे. किशनगंज से अख्तरुल ईमान साहब जो हमारे बिहार के अध्यक्ष लड़ेंगे. हैदराबाद से इंशाल्लाह पार्टी असदुद्दीन ओवैसी को टिकट देगी. इससे हटकर भी बिहार, यूपी, महाराष्ट्र में हमारे वहाँ के पार्टी प्रेसिडेंट्स डिसाइड कर रहे हैं, आपको बता देंगे. आव्हान वगैरे काही नाही, सगळं व्यवस्थित आहे. सगळं व्यवस्थित. आम्ही सगळीकडे त्या ठिकाणी पाहूनच करतोय. आम्हाला कोणाला आम्ही इतके स्ट्रॉंग आहोत की आम्हाला कोणत्याही परिस्थितीत त्या ठिकाणी कोणावर म्हणजे आम्हाला ते टीका बिका पण नाही करायची कोणावर. ते आपण आपलं काम करायचं. उपमुख्यमंत्री अजित पवारांविरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेवरती विजय शिवतारे ठाम आहेत. मुख्यमंत्री शिंदेंनी शिवतारेंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही शिवतारेंनी अजित पवारांवरती निशाणा साधला. एवढं जर त्यांना वाटत होतं त्यांनी एखादा फोन मला करायला पाहिजे होता ना अजित पवार. अरे बापू काय झालं असेल ते समजून घेऊ, काय करू, काय आहे काय त्याची उर्मी आजही तशीच आहे ना. ह्या धमक्या का देतोय अजित पवार? माझा आवाका किती हे बोललेले अजित पवार आहेत, अख्ख्या महाराष्ट्राने ऐकलेलं आहे. आता माझा आवाका काहीच नाही, मी छोटा माणूस आहे, एवढा घाबरतो कशाला? मी दंड थोपटलेला आहे ते राजकीय नाही, एक राजकीय अपप्रवृत्ती संपवण्यासाठी मी दंड थोपटला जनतेच्या हितासाठी. पुणे जिल्ह्यातील पुरंदरचे माजी शिवसेना आमदार विजय शिवतारे यांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांवरचा राग काही कमी होताना दिसत नाही. बारामती लोकसभेची निवडणूक लढणारच असं शिवतारेंनी जाहीर केल्यामुळे राजकीय वातावरण तापलंय. त्यामुळे बारामतीत शिवतारे निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जाते. या पार्श्वभूमीवर सोमवारी शिवतारेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेऊन चर्चा केली. मात्र या भेटीनंतरही शिवतारेंचा आक्रमक पवित्रा कायम असल्याचं बघायला मिळालं. गणितं सगळी समजावून सांगितलेली आहेत आणि त्याच्यातून निश्चितपणे चांगला रिझल्ट येऊ शकतो असंही सांगितलंय. परंतु हे जरी खरं असलं आणि मी हेही सांगितलं की अजित पवार निवडून येणार नाही, मी जरी नसलो ना तरी अजित पवार निवडून येणार नाहीत आणि ती सीट युतीची जाणारच आहे. आपण जरा फेरविचार करावा. बारामती लोकसभा निवडणुकीवरून महायुतीतील राजकीय वाद चव्हाट्यावर आलाय. शिवतारे यांनी पुन्हा अजित पवारांवर सडकून टीका केली आहे. अजित पवार धमकावत असल्याचा आरोप शिवतारे यांनी केला. जे मी बोललो हा नालायक आहे, हा उर्मट आहे, त्यांचे स्वतःचे बंधू सुद्धा तेच आज बोलले. ही जगजाहीर आहे ना गोष्ट. त्यांना आता मला सांगा, एवढं जर त्यांना वाटत होतं त्यांनी एखादा फोन मला करायला पाहिजे होता ना अजित पवारांनी. अरे बापू काय झालं असेल ते समजून घेऊ, काय करू, काय आहे काय
याची उर्मी आजही तशीच आहे ना. शिवतारेच्या 2 किडण्यांपैकी आता एकच किडनी शिल्लक आहे. काही दिवस ते ॲडमिट होते. आता मेंदूवरही त्याचा हळूहळू परिणाम झाल्याचं जाणवते. शिवतारेने स्वतःची आरोग्याची काळजी घ्यावी, स्वतःची किडनी सांभाळावी आणि मेंदू पण सांभाळावा. बारामतीची लोक हुशार आहेत. तुमची किती आवाका आहे हे पुरंदरच्या लोकांना चांगल्या पद्धतीने माहीत आहे. गपगुमान शिंदे साहेबांनी जे सांगितलं ते ऐकून कामाला लागा. विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्यातील राजकीय संघर्ष तसा जुनाच आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी सांगून शिवतारेंचा पराभव केला होता. ते काही मी पाहत होतो म्हणून मी बारामतीच्या सभेत म्हणलं आता पुढच्या वेळेस निवडूनच कसा येतो तेच बघतो. विधानसभा निवडणुकीतील पराभव शिवतारे यांच्या चांगलाच जिव्हारी लागलाय. आता पवार कुटुंबात फूट पडल्यामुळे शिवतारेंना गेल्या विधानसभेतील पराभवाचं उट्ट काढण्याची संधी मिळाली आहे आणि म्हणूनच शिवतारे आक्रमक झाले. त्यामुळे शिवतारेंची समजूत काढण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री शिंदेंकडून केला जातोय. शिवतारे मला भेटले. मी त्यांना सांगितलं आपली राज्यात महायुती आहे, युती धर्म पाळणं हे आपलं शिवसेनेचं कर्तव्य आहे असं मी त्यांना सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे ते गेलेत. अजित पवारांकरता बारामती लोकसभेची निवडणूक प्रतिष्ठेची आहे. पक्ष फुटीनंतर अजित पवार लोकसभा निवडणुकीला सामोरं जात आहे. तसंच बारामतीतील लोकसभेची जागा अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार लढवणार आहे. पण शिवतारेंनी अपक्ष म्हणून लोकसभा लढवल्यास महायुतीच्या मतांची विभागणी होणार आहे. त्याचा फटका सुनेत्रा पवारांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. भारतीय जनता पक्षाची आज पुन्हा एकदा कोर कमिटीची बैठक होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा, सरचिटणीस संघटक बी.एल. संतोष यांच्या उपस्थितीत ही कोर गटाची बैठक दिल्लीमध्ये होणार आहे. काही राज्यांच्या लोकसभा जागा वाटपावरून सोमवारी रात्री उशिरापर्यंत चर्चा झाल्यानंतर आज पुन्हा 2 ते 3 राज्यांबाबत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मोठी बातमी, भाजपच्या कोर कमिटीची बैठक आज पुन्हा एकदा होणार आहे. आणि आता पुढची बातमी आहे. डोंबिवलीच्या कुळेगाव भागामध्ये अनधिकृतपणे गावठी दारू बनवणाऱ्या अड्ड्यांवरती पोलिसांनी कारवाई केली. एक व्यक्ती झाडाझुडपात लपून दारूची निर्मिती करत असल्याची माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली होती आणि त्यामुळे पोलिसांच्या पथकाने या ठिकाणी धाड टाकली आणि जवळजवळ लाखो रुपयांची दारू आणि दारू निर्मितीचं साहित्य नष्ट केलं. यामध्ये 2000 लिटर दारू बनवण्यासाठी लागणारं साहित्य पोलिसांनी उद्ध्वस्त केलं. तर ठाणे पोलिसांनी तब्बल 27 कोटींहून जास्त रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केलेत. काही दिवसांपूर्वी ठाणे पोलिसांनी मेफेड्रोन या अंमली पदार्थासकट एका तरुणाला अटक केली होती. त्याच्याकडे 15 ग्रॅम इतक्या वजनाचे मेफेड्रोन सापडले होते आणि या आरोपीच्या तपासातून पुढे पोलिसांना मोठी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आता थेट अंमली पदार्थ बनवणाऱ्या एका कारखान्याचा पर्दाफाश केलाय. ठाणे पोलिसांनी तपास करत थेट वाराणसी पोलिसांच्या मदतीनं मोनू गुप्ता याच्यावरती धाड टाकली आणि आरोपीनं घरातच अंमली पदार्थ बनवण्याचा कारखाना उघडला होता. यावेळी पोलिसांनी 2 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केलेत तर तब्बल 25 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ बनवण्याचं साहित्य जप्त केलंय. मास्टरमाइंड आहे मोनू हा मुख्यतः मॅन्युफॅक्चरिंग, ट्रेडिंग आणि सप्लाय हा विषय तो बघत होता. त्यामुळं त्याकडे माहिती घेतल्यानंतर किंवा त्याला अटक केल्यानंतर त्याचं मॅन्युफॅक्चरिंग, त्यामुळे फॉर्म्युलेशन कसं करायचं, त्यानंतर ट्रेडिंगचा पार्ट कसा होता आणि सप्लाय कुठे कुठे गेला या प्रश्नाची उत्तरे आपल्याला निश्चित मिळतील. एकूण किती आरोपी आहेत सर अटक? आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आली. आणखी अशाच काही बातम्या आपण पाहणार आहोत मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर.